या बीचवर लोक बिन कपडाच ना अंग धुई राहणार, म्हणजे बाया बिन माणसं बी. म्हणजे फ्रान्स हा देश असा आहे ना की या लोकसले लाजा बिजासनं विषयच नाही, दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही की लोक काय म्हणतील बुवा. म्हणजे बाया बिन कपडाच ना राहूच नाही शकतात असं. त्या बी पब्लिक एरियामा पुरा बीच भरेले, पण त्यातलं काही लेणं देणं नाही. म्हणजे वास्तविक जर देखत त्यासनी काहीच चुकी नाही आहे. आटली संस्कृती जशी आहे, म्हणजे या फ्रेंच लोक असाच आहेत, म्हणजे या त्यासनी भाषा लिहिली सनगायरा उद्धट आहेत, या यासनी संस्कृती गैरी वायबारे म्हणजे असाच येत्या. म्हणजे जे होई ते होई तेसले आजूबाजूना देशच शिबिकायले न देणे नाही, आजूबाजूना लोकच शिबिकायले न देणे नाही असं आहे. यसनी या वयमा पंढरपूर आळंदी जायला पाहिजे, तर यसले बीचवर जायचं झोप नाही उघडं उघडं, म्हणजे ह्या त्या लोक आहेत. राम राम, जय खानदेश. आज मी युरोप खंडाना सगळ्यात मोठा देश फ्रान्स या देश मा आले, आणि ज्या जागावर मी आता उभा आहे त्या जागाचं नाव आहे अजासिओ कोर्सिका. तर आपण आज अजासिओ कोर्सिका ही जागा फिरणार आहेत. तर चला. तुम्ही जर तमाशा हिंदी पिक्चर देखील असेल ना, रणवीर कपूर ना आणि दीपिका पर किती नावाला पासपोर्ट दौडी जात, आणि तरी इंग्लिश कोणीच बोलत नाही, म्हणजे सगळा फ्रेंच बोलतस. आणि ती जी जागा होती ना, तर ती जागाचं नाव आहे कोर्सिका. तर आज मी त्याच शहर मा आले, तर आपण ते शहर फिरूच चला. तर इकडे मेन रोड आहे, आणि या सगळ्या रेस्टॉरंट वगैरे तुम्हाला इकडे देखायला भेटतील. आणि ही गली आहे, म्हणजे सगळ्या अशा बारीक बारीक गल्या आहेत फ्रान्सच्या देशमा. आणि जे बी आटे लिखेले आणि सगळं तुम्हाला ते फ्रेंच मध्ये लिखेल दिसेल, की म्हणजे ज्या बी इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बी फ्रेंच मध्ये आहेत. की एक ATM आहे जे की रोडवरच आहे, आणि वरे तुम्हाला दिसरा नसेल की फ्रेंच मा वगैरे तेच इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेत. आणि मेडिकल आहे या शहरनं तुम्हाला दिसरा नसेल, त्यांनी स्पेलिंग वगैरे म्हणजे सगळं फ्रेंच मध्ये तेच लिहिले. आणि जागा तुम्ही देखा की म्हणजे एकदम वेगळी डिझाईन आहे सगळ्या बिल्डिंगासनी, एकदम असं जुनाट वातावरण आहे. फ्रान्स मधली कोर्सिका जागा म्हणजे टाइमपास नाही. नेपोलियन बोनापार्ट बद्दल सगळाच इतिहास ऐकलं जशीन ते नावाला घर आहे आडे कोर्सिकामा. म्हणजे ही जागा गैरी हिस्टोरिकल आहे, म्हणजे गैरा मोठा इतिहास आहे या जागाना. म्हणजे फ्रान्स हा देशनाच गैरा मोठा इतिहास आहे, पण ही जी जागा आहे ना ही गैरी स्पेशल आहे, ज्याटे मी आधी फिरालेले. 2022 मा मी कोर्सिकाला इजालो, पण आटला मी व्हिडिओ शूट करेल नव्हता, तर फक्त तुमले दावासाठी मी परत कोर्सिका या शहर मायले. शहर गैर खाले खाले दिसरा ना, म्हणजे जी बी गर्दी आहे ना ते बी शिकवाला लोकसनी, जे आटला लोक कथा झालेत काय माहिती. पण मी आता दुसऱ्या जागावर निघेले जिकडे की समुद्राना बीचेस वगैरे आहेत, तर देखू तिकडे काय काय नाही. तर चला. ह्या मेन रोडवर सगळा रेस्टॉरंट वगैरे इकडे आहेत, आणि त्यांना खालीच एक छोटासा बीच आहे. तर आपण आता बीच फिरूत थोडासा, आणि एकदम निळाशार असा समुद्र आहे. मन मागे एक छोटासा बीच तुमले दिसरा नशीन, की तिकडे सगळा लोक अंगदोवासाठी येले. 2022 मा मी इसनाडी व्हिडिओ बनवला होता, आणि मी त्या व्हिडिओ मा इंग्लिश मा बोल रहा. तर हा व्हिडिओ येतो. Hey, I am in the Corsica now, which is situated in the France, which is really big and good city. Everybody known this city just because of the blue ocean. The sea you can see very blue, but I have another concern with this city, the Corsica. When I was in the 10th standard, like 8 years ago, so I saw a movie like Tamasha, the Bollywood movie. I was just dreaming that in future, if I get the time, so I will go there for sure. But see, the magic happens. I joined ship. I transferred from US in Europe, and my ship bring me here in the Corsica. Thank you very much. Now I'm enjoying in Corsica. Woo! जो मी इंस्टाग्रामवर टाकेले म्हणजे 2 वर्ष पहिले, तर मी ह्याच जागावर उभा होतो याच बीचवर. आणि मी सांगणार तू की 10वी मामाने तमाशा मूवी देखा होता, आणि तडे मी कोर्सिका बद्दल ऐकलं होतं. आणि तडलं निळं पाणी वगैरे देखानंतर मला ती जागा गैरी जास्त आवडली होती. तर मी विचार करा होता की म्हणजे आटे जावाल भेटायला पाहिजे भाऊ आपले. आणि मी खरंच आज कोर्सिका आलेले असं मी त्या व्हिडिओ मा इंग्लिश मा बोलायला प्रयत्न करा तू त्या टाइमले. तर तुम्ही तो व्हिडिओ देखा कधी जाईसन तडे. आणि आईस ती जागा आहे, सुंदर अशी जागा आहे. ऊन तर नाहीये, पण इथलं बेकार गरमही राहणार ना, घामही राहणार. म्हणजे खरंच गैरी उष्ण जागा आहे. म्हणजे युरोप हा खंड गैरा जास्त उष्ण आहेत. जर तुम्ही नॉर्वे, आइसलँड, इस्टोनिया, फिनलँड जर त्या जागा सोड्यात, तर बाकी ना ज्या स्पेन, फ्रान्स वगैरे या जागा जास्त उष्ण आहेत. म्हणजे गैर गरम असतडे. नशीब की ऊन पडेल नाहीये. जर ऊन पडणं तर वाटच की भाद्रपद महिना चालूही झाले यसनावाला, म्हणजे असं ऊन तपसाडे. तर हा तो बीच आहे. इकडे तुम्ही देखा की सगळा लोक आडे जपासाठी येलेत, आणि जपी बिराणात लोक इकडे. सुंदर अशी जागा आहे. म्हणजे छोटासा बीच आहे, पण लोक कसं आहे की इकडे खरंच गैरी जास्त मजा मारतात, त्यासले असं काही लेणं देणं नाही राहत. तर तुम्ही देखू शकता. मनी इच्छा नाही यार खाली उतराने, का बरं की लास्ट टाइम मी जायला होतो तडे, म्हणजे 2 वर्षापूर्वी जायला होतो, पण तुम्ही झाले म्हणत जायचं. आणि अटलांटिक ओशन आहे, म्हणजे अटलांटिक महासागर आहे. सुंदर अशी जागा आहे. आणि शेजारलेच मेन रोड आणि हाऊस तो बीच आहे तुमले दिसरा नशीन जवळून, की इकडे सगळा लोक स्विमिंग करतात आणि इसन आराम करतात. की म्हणजे त्यासनं आतरुंग की बस आराम करा ना इकडे. का बरं की म्हणजे या गोरा लोक आहे त्यासले ऊन सहसा करे देखायला भेटत नाही. अमेरिका, UK ना लोक आहे त्या, आणि या फिरासाठी फ्रान्स माहिलेत. म्हणजे हे सगळी जहाज मधली पब्लिक आहे. तर तुम्ही देखू शकता की या खाली झोपेले आतरुंग टाकी संतेस ना तुमले इकडून क्लिअर दिसरा ना असेल.
आणि एकदम सुंदर अशी जागा आहे आणि इकडे लोक गैरा रिलॅक्स व्हासाठी येलेत. म्हणजे इकडे लोक असाच झोपेलेत. म्हणजे काय कपडा काय काही भानच नाही दिसले. म्हणजे असले काही फरकच पडत नाही. या फ्रान्स मायलेत म्हणजे ना इसने लाच सोड दिले आडे. म्हणून मी तुमले जवळून दाईनी राहू की रिकामा उपाध्या आहेत त्या तर आठवूनच तुम्ही देखील या. आणि या समुद्रांना शेजारलेच ही सगळं शहर बसेल. म्हणजे तुम्ही जर देखशात ना तर या बहिणी कपडाच घालेल नाहीत वरे. म्हणजे असं आहे त्या. म्हणजे आपल्याकडला लोक राहूच नाही शकतात असं. म्हणजे देखू बी नाही शकतात त्या राहणं सोडीच द्या. लोक काय म्हणतील त्यांना विचार या कधीच करतात नाही. आणि जर तुम्ही पाणी देखशात ना तर एकदम काच सारखं क्लीन पाणी आहे. त्यामुळे या लोक झपासाठी येले दाडे. या बीचवर लोक बिन कपडाच ना अंग धुई राहणार. म्हणजे बाया बिन माणसं बी. म्हणजे बेकार काम आहेस ना. म्हणजे फ्रान्स हा देश असा आहे ना की या लोकसले लाजा बिजाच ना विषयच नाही. म्हणजे दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही की लोक काय म्हणतील बुवा. म्हणजे बाया बिन कपडाच ना राहूच नाही शकतात असं. त्या बी पब्लिक एरियामा पुरा बीच भरेले. पण त्यासले काही लेणं देणं नाही. त्या फक्त त्यासने मजा मजा फिरणार काही नाही. की म्हणजे त्यासला माहिती आहे ना की आडे लोक आपल्या कुठा बी काढवणेत. आडे लोक आपल्या नावं बी ठेवणेत. म्हणजे वास्तविक जर देखत तर त्यासनी काहीच चुकी नाही आहे. आटली संस्कृती जशी आहे. म्हणजे या फ्रेंच लोक असाच आहेत. म्हणजे या त्यासने भाषा लिहिली सनगायरा उद्धट आहेत. या यासने संस्कृती गैरी वायबारे म्हणजे असाच येत्या. म्हणजे जेवढी तेवढी त्यासले आजूबाजूला देशात शिबिकाय लेणं देणे नाही. आजूबाजूला लोकच शिबिकाय लेणं देणे नाही असं आहे. आणि या बट्टा माता राहते कोट चालणार माहितीये का. त्या बीचले देखाल चालणार त्या जटून मी आता येले. म्हणजे यसले आते बीच देखना या वयमा यसनी या वयमा पंढरपूर आळंदी जायला पाहिजे तर यसले बीचवर जायचं झोप नाही उघडं उघडं. म्हणजे ह्या त्या लोक आहेत. तर रेस्टॉरंट तुम्ही देखा की इकडे सगळ्या तेच वाईन बॅरल्स वगैरे ठिसन थीम बनायले की म्हणजे दारू बनस त्या बॅरल्स ते नावाला डब्बा सगळा लाकूड ना. आणि गली तुम्ही देखा म्हणजे एकदम सुंदर अशी गली आणि एकदम बारीक म्हणजे सगळ्या रेस्टॉरंटनी गली आहे की जी बंद आहे की म्हणजे रेस्टॉरंट वगैरे बंद आहेत त्या नावाला. आणि या ज्या बारीक बारीक गल्या तुमले दिसणार नसते न बांधकामे तरी बी या लोकसनी ते तसंच ठेवले की म्हणजे काही चेंजेस करायला प्रयत्न बी नाही करेल. तर तुमले दिसणार नसेल की सगळं काही जुनं आहे इकडे. फ्रान्सना ब्रेड वगैरे गैरा जास्त फेमस आहेत. म्हणजे क्रोझो वगैरे जर तुम्ही ऐकलं असतील ना हो क्रोझो आहे तर या सगळ्या फ्रान्सवरूनच येलेत. आणि गैरा वेगवेगळ्या प्रकारना तुमले ब्रेड आर्ट देखाल भेटतील. आणि बेकरीच आहे एक की म्हणजे एकदम छोटंसं तेच ना बेकरी शॉप आहे. तुमले दिसणार नसेल की छोटा छोटा ओव्हन वगैरे. तर पुरा रेस्टॉरंट ना एरिया आहे की म्हणजे ना रेस्टॉरंट इकडे आणि रोडना शेजारले बी तेच जागा आहे की म्हणजे हे सगळं रेस्टॉरंट स्ट्रेट एकच माणूस नाही. तुमले दिसणार नसेल की कितलं बिझी आहे ते रेस्टॉरंट. की म्हणजे तेचनी वेगवेगळ्या थीमसाठी वेगवेगळ्या क्युझिनसाठी वेगवेगळ्या सेक्शन ठेवलेत त्या बी अलग अलग. पण ते एकच रेस्टॉरंट आहे. एकदम सुंदर अशी जागा आहे. तुम्ही जर इकडे देखशात तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे जी रेल्वे तुमले दिसणार नाही की हे शहर फिरासाठी या लोक टूर काढतात आणि अशा गाडी मग आपले फिरवतात. घंटा वाजना म्हणजे हो हॉर्न नाही देत ना की म्हणजे सगळं काही एकदम जुनच ठेवले तेच नाही. तर तुमले दिसणार नसेल इकडे सगळ्या गोरा लोक बसेलेत आणि त्या जायरानात कोर्सिका ही शहर फिरासाठी. सुंदर अशी जागा आहे आणि जवळच म्हणे अली शिप लागेल तुमले दिसणार नसेल. आणि सगळं काही म्हणजे जवळच आहे की आपण पाय पाय जाऊ शकतात असं या अंतरवर. तर फ्रान्स या देशमधला अजासिओ कोर्सिका एकदम गरम होणारं शहर आपलं फिरायला जायला. तर तुम्हाला हे शहर कसं वाटणं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू. जय खानदेश.